हॅलो गाईड्स, आपण काल मिरच्या मस्त धुवून कापून ठेवल्या. त्याच्यानंतर हा मसाला तयार केला आहे मिरचीच्या लोणच्याचा. हा 2 लिंबांचा रस आहे, हे मंगलेर आहे, हळद, तीळ, सफेद तीळ, ही जिरं मोहरी आहे, हे मीठ आहे, हे लाल तिखट आहे आणि हा लोणच्याचा मसाला आहे. तर आपण आता लोणच्याला मसाला लावून घेऊया. हे पहा गाईड्स, आपण तेल गरम केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना प्रथम राई आणि जिरं टाकून घेऊ. हे पहा छान तडतडतं आहे. त्याच्यानंतर हे मंगलेर टाकून घेऊ, सफेद तीळ, हळद, मीठ, लाल तिखट, आणि हा लोणच्याचा मसाला. आता हे संपूर्ण आपण हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये आपण ती कापून ठेवलेली मिरची ती टाकून घेऊ. कॅमेरा खाली कशाला, हे पहा हा मसाला मिक्स झालेला आहे. मिरची आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. छान असं हलवून घेऊया. जर आपल्याला लागलं तर आपण आणखीन तेल टाकू शकतो. मी आता सध्या थोडंसंच तेल घेतलेलं आहे. हे तेल पण अजून बाजूला ठेवलेलं आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकू. पुन्हा हलवून घेऊ. तर अशा तऱ्हेने आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता आपण ह्या तेलामध्ये छान मुरल्यानंतर आपण ते बरणीत ओतून घेऊ. तेल पाहिजे तर अजून ओतू शकता तुम्ही. हे पहा, आता छान मुरलं गेलेलं आहे ते. आता ह्याला आपण झाकण लावून ठेवूया. एक 10-15 मिनिटांनी बरणीत भरूया. तर अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू. आणि अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवून पहा आणि खा.